काहीच दिवसांपूर्वी चंदा नावाच्या वाघिणीला सह्याद्रीच्या जंगल परिसरात नेण्यात आले होते। तिच्यासाठी तो अधिवास नवीन असल्याने आधी तिला एन्क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र अखेर आता तिला यशस्वीरित्या नैसर्गिक जंगलात मुक्त सोडण्यात आले आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघ्र संख्या वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक टप्पा साध्य करण्यात आलाय। पूर्वी नियंत्रित पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलेली ताडोबातील चंदा वाघीण आणि आता सह्याद्रीमध्ये पोहोचलेली तारा वाघीण, सह्याद्रीत आल्यानंतर तिला तारा असे नाव देण्यात आले। STR हिला दिनांक 18 नोव्हेंबर रोजी चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक जंगल क्षेत्रात यशस्वीरित्या मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडे करण्यात आले होते। गेले 2 दिवस सदर वाघीण त्याच एन्क्लोजरमध्ये आत फिरत होती। तिने आत 2 वेळा शिकार केली होती व ते खाऊन तेथेच आत 2 दिवस राहिली। 2 दिवस दरवाजा उघडा ठेवला होता तरी देखील ती बाहेर गेली नाही। काही 8 वाजता ती अत्यंत डौलदारपणे एन्क्लोजर मधून बाहेर पडली व जंगलात निघून गेली। चांदोलीत आगमनानंतर वाघिणीवर वैज्ञानिक पद्धतीने अनुकूलन, निरीक्षण व प्रक्रिया राबवण्यात आली। या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्र चिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले। भारतीय वन्यजीव संस्थेचे वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दररोज तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केले आहे।